अ, शिक्षण मंडळ कराड संचालित महिला महाविद्यालय कराड आणि महिला महाविद्यालयाचं भूगोल विभाग, यूजी आणि पीजी डिपार्टमेंट. आज आपण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अनुषंगानं जी एंट्रन्स दरवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत घेतली जाते, त्या परीक्षेच्या संदर्भानं 2020-21 ची जी ऍडमिशन होणार आहे त्याची माहिती घेण्यासाठी आज आपण हा सेमिनार 2 सेशनमध्ये आयोजित केलेले होते. त्यातला पहिला सेशन महिला महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर करांडे सर यांनी मगाशी कंडक्ट केला. त्याच्यामध्ये त्यांनी एकंदरीत सिलेबस आणि परीक्षेचं स्वरूप या विषयानं तुमच्याशी संवाद साधला. सरांनी मगाशी जवळजवळ सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर काही शंका किंवा काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये असतात. तर त्या अनुषंगानं थोडंसं जे काही आतापर्यंत मुलांशी बोलताना त्यांच्या मनातल्या काही शंका होत्या त्या थोड्याशा डिस्कस करू आणि मग पुढे जाऊया. एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो की सर आतापर्यंत आम्ही ग्रामीण भागामध्ये शिकलो आणि मराठी माध्यमामधून आमचं 11वी-12वी असेल आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालं. भूगोल आमचा टीवायला होता पण तो सुद्धा आम्ही मराठी विषयामधून मराठी भाषेमधून शिकलो आणि आता एम ला आम्हाला थेट इंग्लिश मधून 2 वर्ष शिकायचंय म्हणल्यावर ते आम्हाला झेपेल का आणि त्याला आम्ही कसं सामोरं जाऊ किंवा मग या एका मुद्द्यावरनं 60-70% मुलं पुढं पीजी करायचं नाकारतात किंवा ते त्याच्यामध्ये येत नाहीत का तर इंग्लिश भाषेचा असलेला थोडासा धाक असेल किंवा थोडीशी त्यांच्यामध्ये असणारी त्या संदर्भातनं भीती असेल. तर एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की एकंदरीत आत्ताच बदलतं जग होत असलेलं जागतिकीकरण म्हणजे जवळजवळ आता ते पूर्णत्वास आलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर काही इंग्लिश येत नसेल तर आत्ताच्या प्रमाणे स्मार्टफोन वापरता न येणाऱ्या माणसाला आपण अज्ञानी किंवा गावंढळ समजतो. तसं आज एकंदरीत इंग्लिश न येणाऱ्या माणसाबद्दलची समाजातली आणि जगातली परिस्थिती आहे. त्यामुळं इंग्लिश न शिकता जर का आपण इथनं पुढे जगायचं म्हटलं तर आपण मागास राहणार आहोत हे 100% आधी फिक्स आपल्या मनामध्ये धरून ठेवलं पाहिजे. मग आता इंग्लिश शिकायचं असेल तर आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये आपण शिकतो आणि सगळं शिक्षण आपलं मराठी माध्यमातून होतं. त्यामुळे सेपरेट इंग्लिश शिकावं ही संधी आपल्याला फार कमी मिळते. ग्रॅज्युएशन लेवलला आपल्याला इंग्लिश कंपल्सरी असतो पण त्याच्याकडे फारसा आपण इंग्लिश शिकावं म्हणून त्या विषयाकडे आपण बघत नाही. तर सर्वसाधारण फक्त पास कसं तरी त्याच्यामध्ये होता यावं एवढीच आपली मानसिकता त्याच्यामध्ये असते. मग ग्रॅज्युएशन नंतर पर्याय उरतो तो म्हणजे एकतर स्पोकन इंग्लिशचे क्लास लावणं आणि मग त्यातनं आपलं इंग्लिश सुधारावं म्हणून आपण वेगळे काहीतरी प्रयत्न करायचा त्याच्यामध्ये उठाठेवी करतो. त्याच्या फिया किती असतात हे आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे. म्हणजे अगदी तालुका स्तरावरच्या जरी क्लासमध्ये स्पोकन इंग्लिश करायचा म्हटला तरी सुद्धा 3-6 महिने 8 महिन्याची जी काही कोर्सची फी असते रोज 2 तास किंवा आठवड्यातनं 3च दिवस ते क्लास होतात आणि 8,000, 12,000, 15,000 एवढी 6-8 महिन्याची त्याची फी असते. तर मग अशी फी लावून 3-6 महिन्यासाठी इंग्लिश शिकण्यापेक्षा एम-ए ला ऍडमिशन घेतलं तर तुमचं इंग्लिश शिकणं सुद्धा होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला भूगोल एम-ए ची डिग्री सुद्धा मिळेल. तर हे 2 त्यातले प्रमुख मुद्दे आहेत की जे आपल्याला त्याच्यातनं मिळवता येऊ शकतात. त्यामुळं इंग्लिश ह्या भाषेचा किंवा त्या संदर्भानं भीती मनात बाळगून एम-ए करणं टाळण्याऐवजी उलट एम-ए चांगलं होईल माझं आणि त्याच्या बरोबर मला एम-ए भूगोलची डिग्री सुद्धा मिळेल. हे दोन्ही हेतू डोळ्यासमोर ठेवून तुम्ही एम-ए भूगोल करावं अशी तुम्हाला विनंती आहे. दुसरा फायदा त्याच्यामधून असा आहे की स्पोकन इंग्लिश किंवा इंग्लिशचे क्लास लावून आपल्याला डे टू डे लाईफ मधली इंग्लिश थोडंफार आपण त्याच्यामधून शिकू शकतो. जेवला का, बसला का, उठला का, कुठं जाऊन आला, काय म्हणता, इथपर्यंत इंग्लिश आपल्याला त्याच्यामधनं येतं. त्याच्या पलीकडे जाऊन इंग्लिश शिकायचा आपण प्रयत्न करत नाही त्या क्लासमध्ये सुद्धा. पण ज्या वेळेला तुम्ही एम-ए भूगोलला ऍडमिशन घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला कंपल्सरी पास व्हायचं असेल तर ते इंग्लिश आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तो ज्याला आपण म्हणतो एक प्रकारचं कंपल्शन तुमच्यावरती असणार आहे की ते इंग्लिश तुम्हाला शिकावं लागेल. त्यातनं इंग्लिश व्होकॅब्युलरी वाढेल. इंग्लिशचा जो काही एक
न्यूनगंड असतो तो कमी होईल आणि डिग्री सुद्धा मिळेल. तर इंग्लिशचा भीती मनातनं सगळ्यात पहिल्यांदा काढून टाका, की इंग्लिश आहे म्हणून करायचं नाही. तर ही भीती सगळ्यात पहिल्यांदा काढून टाका. आतापर्यंत जे काही सगळे एम-ए भूगोल झालेले आहेत, ते बऱ्यापैकी 99% मुलंही मराठी माध्यमातून झालेली असतात. एखाद दुसराच विद्यार्थी असा असतो, की जे बी-एस-सी करून किंवा 11वी-12वी सायन्स करून इकडं पुन्हा बी-एकडे येतो. त्यामुळं इंग्लिशची भीती ही सगळ्यात पहिल्यांदा मनातून काढून टाका. दुसरा एक विषय असा आहे, की प्रश्न मुलांच्या मध्ये मनामध्ये असा आहे, की इंग्लिश म्हणजे एम-ए करून पुढं काय करू? तर अ, मगाशी सरांनी जसं सांगितलं, की पारंपरिक विषयामधले ऑप्शन्स तर तुमच्या पुढे आहेतच. तुम्ही एम-ए करून एम-फिल, पी-एच-डी करू शकता, नेट-सेट करू शकता. ज्यांचं बी-ए, बी-एड झालेलं असेल, बी-ए, डी-एड झालेलं असेल, त्यांना एक पहिली पुढची पायरी म्हणून एम-ए तुम्ही आमच्याकडे महिला महाविद्यालयामध्ये करू शकता. हे तर आहेतच. पण त्याचबरोबर आता जगामध्ये ज्या विषयाचा बोलबाला आहे, तो विषय म्हणजे जी-आय-एस आणि रिमोट सेन्सिंग. त्याचं सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर Google मॅप्स आपण सगळीजण मोबाईलमध्ये आपल्या वापरतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर रस्ता शोधतो आपण. किती वेळ लागेल ते त्याच्यावरून आपल्याला कळतं. किती किलोमीटर अंतर आहे ते आपल्याला Google मॅप्सवरून कळतं. तर हे जे Google मॅप्स आहे, हे Google मॅप्स म्हणजे जी-आय-एस किंवा रिमोट सेन्सिंगचा वापर करून तयार केलेलं एक सॉफ्टवेअर, की जे आपण रोज आपल्या जीवनामध्ये दिवसातनं एकदा तरी का होईना आपण ते ओपन करतो, कुठल्या ना कुठल्यातरी कारणासाठी. तर ते Google मॅप्स जे आपल्याला मोबाईलमध्ये दिसतं, ते तयार करणं म्हणजे जी-आय-एसचा वापर करणं. आता तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल, की जी-आय-एस म्हणजे नेमकं काय आणि त्याचा किती व्हास्ट वापर आपल्याला करता येऊ शकतो. तर आत्ता जगामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये विस्तारणारं एखादं क्षेत्र कुठलं असेल, तर ते आहे जी-आय-एस रिमोट सेन्सिंगचं. आणि सगळ्या विषयातले विद्यार्थी याला हा अभ्यासक्रम करू शकतात. त्याच्यामध्ये एम-एस-सी करता येतं तुम्हाला जी-आय-एस रिमोट सेन्सिंगमध्ये किंवा पी-जी डिप्लोमा करता येतात. त्याच्यासाठी तुम्हाला एम-ए असेल तर प्रेफरन्स दिला जातो. आता भूगोलाच्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा कुठं होतो? तर ज्यावेळेला एखादा मेकॅनिकल इंजिनिअर झालेला विद्यार्थी किंवा सिव्हिल इंजिनिअर झालेला विद्यार्थी किंवा बी-एस-सी फिजिक्स झालेला विद्यार्थी तुमच्याबरोबर पी-जी डिप्लोमाला जी-आय-एस रिमोट सेन्सिंगच्या असेल, जिओ इन्फॉर्मेटिक्सच्या असेल, त्यावेळेला त्याला नकाशाशास्त्र म्हणजे काय हे अजिबात माहीत नाहीये. त्यावेळेला त्याला समोच्चता रेषा म्हणजे काय हे अजिबात माहीत नाहीये. पण हे सगळे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत नकाशाशास्त्रातल्या, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या बी-ए आणि एम-एला ऑलरेडी अभ्यासून झालेले असतात. त्याचा फायदा तुम्हाला त्या कोर्स करताना होतो कारण की त्याची जी फाउंडेशन आहे, ते तुमचं फाउंडेशन ऑलरेडी तयार आहे. आता फक्त तुम्हाला कॉम्प्युटर आणि त्याच्या रिलेटेड जे सॉफ्टवेअर मधले टूल्स आहेत, ते तुम्हाला फक्त शिकायचे. ते इतर विद्यार्थ्यांना त्याचं फाउंडेशन तयार करायला पहिल्यांदा वेळ जातो. आणि मार्केटमध्ये आज ज्या कंपन्या काम करतायत, त्या कंपन्यांना असाच एम्प्लॉई पाहिजे असतो, की ज्याला समोच्चता रेषा म्हणजे काय माहिती आहे किंवा कंटूर लाईन म्हणजे काय माहित आहे. अ, समुद्र सपाटीपासूनची उंची म्हणजे काय माहित आहे. मीन सी लेव्हल काय म्हणजे माहित आहे. डेटम म्हणजे काय माहित आहे. या सगळ्या टर्म्स तुम्हाला एम-ए भूगोल करत असताना या 2 वर्षामध्ये तुमच्या क्लिअर होतात आणि ज्यावेळेला तुम्ही पोस्ट पीजी डिप्लोमा किंवा पीजी डिप्लोमा जी-आय-एसचा करायला जाता, त्यावेळेला तुम्हाला त्याचा फायदा हा 100% त्या ठिकाणी होतो. तर जी-आय-एस रिमोट सेन्सिंगच्या फील्डमध्ये जाण्यासाठी तुम्हाला एम-ए भूगोल तुम्ही नक्की करू शकता. शिवाय मग नेट-सेट करून प्राध्यापक होण्याच्या संधी सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. पी-एच-डी करून तुम्ही एक हायेस्ट लेव्हलवरचं ज्याला आपण काय म्हणतो पदवी या विषयामध्ये संपादन करू शकता. महिला महाविद्यालयामध्ये एम-एला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला शिवाजी विद्यापीठांतर्गत पी-एच-डी किंवा एम-फिल जरी करायचं असेल, तरी सुद्धा आपल्याकडे ती लॅब शिवाजी विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे एकदा एम-एला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही पी-एच-डी होस्तोपर्यंत आमच्या महिला महाविद्यालयामध्ये त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. तर आता हे काही प्रश्न असतात, की जे मुलं ह्या कारणांमुळे टाळतात. दुसरी एक गोष्ट म्हणजे फीच्या संदर्भातली विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो. नॉन ग्रँटेबल किंवा विनाअनुदानित आपण हा विषय चालवत असल्यामुळं फी आपली साधारणतः वर्षाची 10 ते 11, 12,000च्या दरम्यान असते. पण त्यातला प्रमुख जो एक शेअर आहे त्या फी मधला, तो असतो ट्युशन फीचा. आणि राजश्री शाहू शिष्यवृत्ती असेल किंवा इतर 1-2 शिष्यवृत्ती आहेत, स्कॉलरशिप्स आहेत, की ज्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला ट्युशन फी शासन परत देतं. त्यामुळं 10-11 हजार मधले साधारणतः 6,000 पासून 9,000 पर्यंतची फी
ही तुम्हाला त्या शिष्यवृत्तीमधून परत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्याचे फॉर्म आपण तुमच्याकडनं भरून घेतो, त्याची नोटीस तुम्हाला दिली जाते. तर हे सगळं कॉलेजच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं आणि तुम्हाला ते फॉर्म भरण्यासाठीचे जे काही सूचना शासनाकडून येतात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही करत असतो. त्यामुळे फी हा सुद्धा एक फार मोठा अडसर हा तुमच्या पुढच्या शिक्षणामध्ये नाहीये. ती फी तुम्हाला परत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करतं. विद्यापीठाकडनं आणि शासनाकडनं येणाऱ्या नोटिसी या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं महाविद्यालयाच्या कार्यालयामार्फत आणि डिपार्टमेंट मार्फत आपण काम करतो. तर त्यामुळं फी, इंग्लिश आणि पुढं काय करता येऊ शकतं, हे 3 प्रश्न जे महत्त्वाचे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात, त्याच्याविषयीचा न्यूनगंड तुम्ही सोडून द्या आणि ह्या परीक्षेकडं एक सकारात्मक दृष्टीने बघा. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची सूचना म्हणजे अजून तुमचे टी-वायचे रिझल्ट लागायचे आहेत किंवा टी-वायच्या परीक्षा होतील किंवा नाही होतील ह्याच्यावरती अजून संभ्रमावस्था आहे. पण तरी सुद्धा तुम्ही आत्ताची जी डेडलाईन विद्यापीठाने दिलेली आहे, त्या डेडलाईनमध्ये एंट्रन्सचा फॉर्म भरणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की एंट्रन्सचा फॉर्म भरायची मुदत संपली आणि मग तुम्हाला असं वाटलं, की आता मला ही परीक्षा द्यायची आणि मला एम-ए करायचं आहे. तर त्यावेळेला तुमच्यासाठी सगळे ऑप्शन्स हे बंद झालेले असतात. कारण की कुठल्याही परिस्थितीत प्रवेश परीक्षा न देता तुम्हाला एम-ए ला ॲडमिशन घेता येत नाही. तुम्ही प्रवेश परीक्षा देणं आणि त्याचा जो काही कट ऑफ बसलेल्या म्हणजे अटेम्प्ट केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये लागेल, त्या कट ऑफमध्ये तुम्ही येणं हे अत्यंत गरजेचं असतं. सगळी प्रोसेस पार पडल्यानंतर, ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही जर का असं म्हटला, की मला डिस्टिंक्शनमध्ये मार्क आहेत, 90% मार्क आहेत टी-वायला आणि मला एम-ए करायचंय, पण मी प्रवेश परीक्षा दिलेली नाही, तर तुम्हाला 1 वर्ष गॅप घेण्याशिवाय किंवा मग दुसरा एखादा ऑप्शन निवडण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं कंपल्सरी आत्ता तुम्ही प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरून ठेवा आणि मग पुढं प्रवेश घेणं न घेणं हा पुढचा विषय आहे. पण परीक्षा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की परीक्षेचा चान्स तुमचा गेला, तर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला पुढचं ॲडमिशन हे घेता येत नाही. तर आता आपण परीक्षेच्या सेशनकडे वळूया. मगाशी जसं सरांनी सांगितलं, की ही परीक्षा ऑनलाईन होते. 80% ते 70% टी-वायचा सिलेबस आणि 20% तुमचा एफ-वाय आणि एस-वायचा सिलेबस ह्याच्यावरती एम-सी-क्यू स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. दोन्ही भाषांमध्ये प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येते, मराठी आणि इंग्रजी. त्यामुळं ज्यांना इंग्रजीमध्ये अटेम्प्ट करायचा असेल, ते इंग्रजीमध्ये प्रश्न वाचून उत्तर देऊ शकतात किंवा त्याचबरोबर मराठीमध्ये सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल असतो आणि त्या मराठी प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही उत्तर देऊ शकता. तर आपण फर्स्ट इयर कडनं टी-वाय कडे थोडंसं यायचा प्रयत्न करूया. फर्स्ट आणि सेकंड इयर आपलं थोडंसं विस्मरणात गेलेलं असतं. तर प्रथम वर्षाला तुम्हाला पहिल्यांदा होतं भूमी स्वरूप. त्याच्यामध्ये विदारणाचे प्रकार होते आणि प्राकृतिक भूगोलाच्या अनुषंगानं पहिल्या सेमिस्टर आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तुम्ही अभ्यास केलेला होता. तर प्राकृतिक भूगोलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघतो, तर आपल्याला 3 प्रकारची भूमी स्वरूप ही पृथ्वीच्या पाठीवरती आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आपल्याला पृथ्वीच्या पाठीवरती जे काही डोंगर, दऱ्या, नद्या, पर्वत, पठारं बघायला मिळतात, त्याची आपण 3 स्तरामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. प्राथमिक स्वरूपाची प्राथमिक भूमी स्वरूप, द्वितीय श्रेणीतील भूमी स्वरूप आणि तृतीय श्रेणीतील भूमी स्वरूप. तर तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारला गेला, खूप बेसिक ही कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, की एखादं भूमी स्वरूप देतील आणि हे भूमी स्वरूप कोणत्या श्रेणीतील भूमी स्वरूपामध्ये येतं ते सांगा, असा तुम्हाला प्रश्न कदाचित येऊ शकेल. मग प्रथम श्रेणीच्या भूमी स्वरूपांमध्ये कुठली भूमी स्वरूप येतात? तर खंड आणि महासागर म्हणजे आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड, युरोप खंड हे जे खंड आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणजे मी जेव्हा वर्गामध्ये हे समजावून सांगतो त्यावेळेला असं इमॅजिन करूया, की आपण चंद्रावरती आहोत आणि चंद्रावरनं पृथ्वी बघितल्यावरती आपल्याला काय दिसेल? तर आपल्याला कुठलीही नदी दिसणार नाही, आपल्याला कुठलाही धबधबा दिसणार नाही. आपल्याला फक्त खंड दिसतील आणि महासागर दिसतील. मग ही प्रथम श्रेणीची भूमी स्वरूप झाली, की चंद्रावरून जी आपल्याला दिसतील सगळ्यात मोठी भूमी स्वरूप तो म्हणजे खंड दिसेल आणि महासागर दिसेल. तर त्याला म्हणायचं प्रथम श्रेणीची भूमी स्वरूप. आता आपण चंद्रावरनं उठलो आणि अवकाशामध्ये जे स्पेस स्टेशन आहे,
त्या स्पेस अंतराळ स्थान जे आहे त्या स्पेस स्टेशन वरती आपण आलो. तर आता काय झालं, आपण अजून पृथ्वीच्या जवळ आलो. मग आता आपल्याला हिमालय दिसेल, मोठमोठ्या पर्वतरांगा दिसतील, आफ्रिकेचं मैदान दिसेल, भारतातलं वाळवंटी मैदान दिसेल. तर ही अजून छोटी जी भूमी स्वरूप होती ती आपल्याला दिसतील. पण त्यावरून सुद्धा आपल्याला एखाद्या नदीचं पात्र दिसणार नाही. एखाद्या नदीच्या पात्रात असणारा धबधबा आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. एखादं सरोवर आपल्याला त्या स्पेस स्टेशन वरून दिसणार नाही. तर हे जे पर्वत, पठार, मैदानं आहेत की जी मोठी आहेत, मध्यम आकाराची आहेत आणि जी आपल्याला स्पेस स्टेशन वरून दिसू शकतील, ती द्वितीय श्रेणीमध्ये येतात. आणि तृतीय श्रेणी म्हणजे काय, तर आपण खूप जवळ आलो किंवा पृथ्वीवरती आलो, तर पृथ्वीवरती किंवा एखाद्या विमानामध्ये आपण बसलोय आता, तर ते विमान पृथ्वीच्या जवळ आहे. मग त्या विमानामधनं आपल्याला नदी दिसते, त्या विमानामधनं आपल्याला धबधबा दिसतो, त्या विमानामधनं आपल्याला सरोवर दिसतं. तर ही जी छोटी भूमी स्वरूप आहेत, ही तृतीय श्रेणीच्या भूमी स्वरूपांमध्ये येतात. तर हा प्रश्न एक त्या टॉपिक मधला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अजून काय विचारलं जाऊ शकतं, तर त्याच्यानंतर पृथ्वीचा आकार आणि पृथ्वीचं कवच हे जे आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर भूखंड व सिद्धांत हा कुणी मांडला, असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हा जो भूखंड वन सिद्धांत आहे तो वेगनर या शास्त्रज्ञांनी मांडलेला होता, या भूगोलतज्ञांनी मांडलेला होता आणि 1912 साली त्यांनी तो सिद्धांत मांडला. त्याचबरोबर मग आता वेगनरच्या भूखंडवन सिद्धांताच्या अनुषंगानं काही पुढचे प्रश्न तयार होतात. त्याच्यामध्ये वेगनरनी आपल्याला जे पृथ्वीवरची ज्याला आपण काय म्हणू शकतो, भूभाग आणि समुद्र भाग किंवा जलभाग हा जो आहे त्याचं परिवर्तन कसं झालं याच्या अनुषंगानं त्यांनी तो सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. तर वेगनरनी असं सांगितलं की पृथ्वी ज्या वेळेला जन्माला आली त्याच्यानंतर पृथ्वीवरती एकच भूमिखंड होता आणि एकच महासागर अस्तित्वामध्ये होता. तर हा जो एकच भूमिखंड पृथ्वीवरचा त्यांनी सांगितला त्याचं नाव काय, किंवा एकच महासागर त्यांनी जो त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितला त्याचं नाव काय, या अनुषंगानं प्रश्न त्यांच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. तर मग पॅन्जिया हे त्या भूमिखंडाचं नाव होतं आणि पॅन्थालासा हे त्यांनी त्या महासागराला नाव दिलेलं आहे. मग या पॅन्जियाचे पुन्हा दोन तुकडे झाले, एक म्हणजे लॉरेन्शिया आणि दुसरा म्हणजे गोंडवाना. मग जो उत्तरेकडचा तुकडा होता त्याचं नाव त्यांनी दिलं लॉरेन्शिया आणि दक्षिणेकडचा जो तुकडा होता त्याला नाव दिलं त्यांनी गोंडवाना. आणि या दोन भूभागांमध्ये पुन्हा एक दुसरा समुद्र तयार झाला, त्याला त्यांनी नाव दिलं टेथिस. तर हे प्रमुख मुद्दे जे आहेत त्या भूखंडवन सिद्धांतामधले ते तुम्हाला परीक्षेमध्ये गाळलेल्या जागांसाठी किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पृथ्वीवरती आपल्याला जसं पृथ्वीच्या भूपृष्ठावरती डोंगरदऱ्या, पर्वत, मैदान आपल्याला बघायला मिळतात, त्याच पद्धतीने आपल्याला समुद्राच्या तळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाची भू आकार तयार झालेले बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात, तर त्याच्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे समुद्रबुड जमीन. समुद्रबुड जमीन म्हणजे काय, की जी जमीन समुद्राच्या किनाऱ्यावरती लगेच लागून असते. म्हणजे समुद्रामध्ये चालत गेल्यानंतर समुद्राच्या पाण्यामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला ज्या जमिनीवरनं आपण चालतो ती जमीन किंवा तो भूभाग, तो त्या खंडाचा भूभाग की ज्याच्यावरती समुद्राचं पाणी आलेलं आहे तो म्हणजे समुद्रबुड जमीन. त्याच्या नावातच आहे अशी जमीन की जी समुद्रामध्ये बुडलेली आहे, ती सगळ्यात पहिल्यांदा लागते आपल्याला. त्याच्यानंतरचा जो पार्ट आपल्याला लागतो तो म्हणजे खंडांत उतार. खंडांत उतार म्हणजे पुन्हा त्याच्या नावातच आहे, खंड म्हणजे भूखंड, अंत म्हणजे शेवट आणि उतार म्हणजे स्लोप किंवा उतार. असा उतार समुद्रामध्ये असा उतार आपल्याला लागतो की जो खंड संपल्यानंतर सुरू होतो, त्याला खंडांत उतार म्हणतात. त्याच्यानंतर जशी आपल्याकडे मैदान असतात जमिनीवरती तशीच सागरी मैदान आपल्याला समुद्रामध्ये सुद्धा बघायला मिळतात. सपाट प्रदेश समुद्रामध्ये तयार झालेला आपल्याला दिसतो. जशा आपल्याकडे दऱ्या आहेत
खोल दऱ्या आपल्याला नदीमध्ये बघायला मिळतात, नदीच्या प्रवाहामध्ये. तशाच खोल दऱ्या समुद्रामध्ये सुद्धा तयार झालेल्या असतात. त्याला सागरी गर्ता असं म्हणतात. मग जगातली सर्वात खोल सागरी गर्ता कोणती? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा त्या सागरी गर्तेची खोली किती? ती खोली सुद्धा तुम्हाला मीटरमध्ये किंवा किलोमीटरमध्ये विचारली जाऊ शकते. तर हे प्रश्न तुम्ही अभ्यासणं त्या अनुषंगानं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर पुन्हा आपल्याला भूवर्तनक सिद्धांत किंवा त्याला इंग्लिशमध्ये प्लेट टेक्टोनिक थिअरी असं म्हटलं जातं. तरी प्लेट टेक्टोनिक थिअरी कोणी मांडली? त्याचे सिद्धांत काय होते? हे सुद्धा त्याच्यामध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भू हालचाली, म्हणजे ज्याला आपण टेक्टोनिक इव्हेंट्स म्हणतो ते. मग त्या भू हालचालींचे प्रकार, मग त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक भू हालचाली अशा असतात की ज्या जमिनीच्या अंतर्गत होतात, उदाहरणार्थ भूकंप. आणि दुसरा प्रकार भू हालचालींचा असतो तो म्हणजे बहिर्गत हालचाली. मग त्याच्यामध्ये अनाच्छादन आहे किंवा ज्याला आपण विदारणाची प्रक्रिया म्हणतो ती आहे. आणि बाह्यकारकांच्या माध्यमातून होणाऱ्या, मग त्याच्यामध्ये नदी असेल, हिमनदी असेल, सागरी लाटा असतील, या माध्यमातून होणारी कारक, ह्या कारकांच्या माध्यमातून होणाऱ्या भूपृष्ठावरच्या घडामोडी. तर हे सुद्धा तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे काय घडून येतं हे त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर भूकंप हा एक महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये भूकंपामुळं होणारं नुकसान, त्याचबरोबर भूकंपाचे प्रकार, भूकंप लहरींचे प्रकार, मग त्याच्यामध्ये प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि तृतीय लहरी किंवा ज्यांना आपण सरफेस वेव्हज किंवा ज्याला आपण भूपृष्ठ लहरी म्हणतो, या 3 प्रकारच्या भूकंप लहरी आणि त्यांचे गुणधर्म, की कुठल्या लहरी द्रवरूप आणि स्थायू रूपामधून वाहतात, कुठल्या लहरी फक्त स्थायू रूपामधून वाहतात आणि द्रव रूपामधून वाहत नाहीत. त्याचबरोबर भूकंप नाभी म्हणजे काय, एपिसेंटर म्हणजे काय, फोकस म्हणजे काय, हे सुद्धा तुम्हाला त्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ज्वालामुखीचे प्रकार आपण करतो, मग त्याच्यामध्ये उद्रेकाच्या स्वरूपावरून त्याचे प्रकार आपण करतो. काही ज्वालामुखी हे एखाद्या छोट्याशा केंद्रामधून वर येतात, त्याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतो. काही वेळेला जमिनीला मोठी भेग पडते आणि त्या भेगेमधून ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्याला आपण भ्रंशमूलक ज्वालामुखी असं म्हणतो. त्याचबरोबर ज्वालामुखी जागृत आहे, म्हणजे आता त्याच्यामधून लावा रसाचा उद्रेक होतो आहे किंवा होत नाहीये, ह्या अनुषंगाने सुद्धा आपण त्याचे 3 प्रकार करतो. त्यातला पहिला प्रकार असतो जागृत ज्वालामुखी, म्हणजे ज्याच्यामधून आत्ता ह्या क्षणाला लावा रसाचा उद्रेक सुरू आहे. दुसरा प्रकार असतो निद्रिस्त ज्वालामुखी. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे झोपलेला ज्वालामुखी. आत्ता त्याच्यामधून लावा रसाचा उद्रेक होत नाहीये, पण येत्या कालखंडामध्ये त्याच्यामधून लावा रसाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. अशा ज्वालामुखीला आपण निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतो. आणि तिसरा प्रकार आपण करतो तो म्हणजे मृत ज्वालामुखी. मृत ज्वालामुखी म्हणजे तो मेलेला आहे, म्हणजेच दुसऱ्या अर्थानं इथून पुढच्या कालखंडामध्ये त्याच्यामधून कुठल्याही प्रकारची ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता ही नाही, असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी. त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक तुम्हाला होता विदारण आणि क्षरण. मग त्याच्यामध्ये विदारणाचे प्रकार कोणते कोणते असतात, मग त्याच्यामध्ये विदारण म्हणजे काय आणि अनाच्छादन म्हणजे काय. मग विदारणाचे प्रकार, त्याच्यामध्ये कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण, हे 3 प्रकार. त्याचबरोबर पाणी गोठणे, स्फटिकी भवन, हे त्याच्यामध्ये उपप्रकार येतात. रासायनिक विदारणामध्ये कार्बोनेशन, भस्मीकरण म्हणजे ऑक्सिडेशन किंवा ज्याला आपण मराठी भाषेमध्ये गंजणे म्हणू शकतो, गंजणे. हायड्रेशन म्हणजे पाण्याचा अंतर्भाव झाल्यामुळे होणारं विदारण. द्रवीकरण म्हणजे सोल्युशन मधून काही घटक बाहेर पडतात आणि उरलेल्या दगडाचं विदारणाची प्रक्रिया सुरू होते. आणि सिलिका पृथक्करण किंवा डिसिलिकेशन त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. तर हे काही घटक प्रामुख्याने त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे डेव्हिसचा अपक्षरण चक्र सिद्धांत
किंवा डेव्हिस सायकल ऑफ इरोजन हा तुम्हाला एक महत्वाचा घटक त्याच्यामध्ये होता. डेव्हिस यांनी नदीची अपक्षरण प्रक्रिया प्रामुख्याने त्याच्यामध्ये सांगितली. मग त्यांनी नदीचा जो क्रम असतो किंवा नदीचा जो जीवनक्रम आहे त्याची तुलना त्यांनी मनुष्याच्या जीवनक्रमाशी केलेली आहे. आणि ज्याप्रमाणे मनुष्य किंवा सजीव हा त्याचं आयुष्य 3 टप्प्यामध्ये जगतो. एक म्हणजे बाल्यावस्था असते किंवा ज्याला आपण युवावस्था म्हणतो. दुसरी असते प्रौढावस्था की ज्याच्यामध्ये आपण मॅच्युअर असतो आणि मॅच्युरिटी आपल्या स्वभावामध्ये आलेली असते. आणि तिसरी स्टेप आपली असते ती म्हणजे वृद्धावस्था की ज्या अवस्थेमध्ये आपण फारसं काम न करता पेन्शनर लाईफ जगायचं काम करतो. तर हे जे 3 टप्पे मानवी जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतात. या 3 टप्प्यांचं कंपॅरिझन त्यांनी नदीच्या 3 टप्प्यांशी केलेलं आहे. मग नदीचा पहिला टप्पा जो असतो की ज्या ठिकाणी जमिनीचा उतार तीव्र असतो, नदीच्या पाण्याला वेग जास्त असतो, त्यावेळेला ज्याप्रमाणे लहान मूल तोडफोड जास्त करतं, दंगा जास्त करतं, त्याच पद्धतीनं नदी सुद्धा तोडफोड जास्त करते. दंगा किंवा तिच्या प्रवाहामध्ये खळखळाट जास्त असतो आणि त्यामुळं विदारणाचं कार्य ही नदी पहिल्या टप्प्यामध्ये जास्त प्रमाणात करते. त्यामुळे तिथं व्ही आकाराची दरी, धबधबा, घळई, धावत्या हे भू आकार आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. मग परीक्षेमध्ये तुम्हाला आता नदीच्या पहिल्या अवस्थेमध्ये तयार होणाऱ्या भूमी स्वरूपांपैकी खालील कोणते हे तुम्हाला विचारले जातील आणि मग त्याच्यामध्ये एक पहिल्या टप्प्यामध्ये तयार होणार असेल आणि उरलेले 2 दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असलेले असतील. तर त्यातला तुम्हाला बरोबरचा ओळखायचा आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय काय तयार होतं तर व्ही आकाराची दरी, धबधबा, घळई, धावत्या, रांजण खळगे हे पहिल्या टप्प्यामध्ये नदी खनन कार्यामुळे तयार करायचं काम करते. दुसऱ्या टप्प्यामध्ये नदीचा आपल्याला प्रौढावस्था बघायला मिळते. प्रौढावस्था म्हणजे जसं माणूस मॅच्युअर होतो आणि आपलं काम भलं, आपली नोकरी बरी, आपला व्यवसाय बरा आणि मग रोजचे खर्च भागवून आपण सेव्हिंगचं काम सुद्धा करतो. तसंच नदी प्रौढावस्थेमध्ये खनन कार्य सुद्धा करते आणि त्याचबरोबर संचयनाचं कार्य सुद्धा करते. मग त्या ठिकाणी आपल्याला पूर मैदानं बघायला मिळतात. त्याचबरोबर ज्याला आपण मिएंडर्स म्हणतो, ते तयार झालेले बघायला मिळतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये नदी फक्त संचयनाचं काम करते. तिसऱ्या टप्प्यामध्ये नदीच्या माध्यमातून खननाचं कार्य अजिबात केलं जात नाही. प्रौढावस्थेमध्ये माणूस जसं काम न करता फक्त निवांत राहतो, तसं तिसऱ्या टप्प्यामध्ये नदी तिच्या आयुष्यामध्ये फक्त निवांतपणे संचयनाचं काम करते आणि तिथं त्रिभुज प्रदेश तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. खननाचं कार्य तिसऱ्या टप्प्यामध्ये नदी करत नाही. तर असं नदीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कोणकोणते भू आकार नदी तयार करते हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर डेव्हिस यांनी किती साली हा अपक्षय चक्र सिद्धांत मांडला हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकेल किंवा अपक्षय चक्र सिद्धांत कुणी मांडला हे सुद्धा परीक्षेमध्ये ते विचारू शकते. मग नदीचे वेगवेगळे हे आहेत ते बघायचे आपल्याला. त्याचबरोबर नदीच बरोबर आपल्याला हिमनदीमधून तयार झालेली भूमी स्वरूप, वाऱ्याच्या खनन कार्यामुळे आणि संचयन कार्यामुळे तयार झालेली भूमी स्वरूप, हिमनदीच्या खनन आणि संचयन कार्यामुळे तयार झालेली भूमी स्वरूप, ही भूमी स्वरूप सुद्धा तुम्हाला एकदा डोळ्याखाली घालावी लागतील. त्याच्यानंतर आपण येतो वातावरणाकडे. हे आपण बघितलं जमिनीच्या बाबतीतलं किंवा भूपृष्ठाच्या बाबतीत. आता आपण येतो हवामानशास्त्राकडे. हवामानशास्त्रामध्ये काय काय येतं तर वातावरण, सौरशक्ती, वारे आणि आर्द्रता ह्याच्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाला काही मुद्दे होते. तर आता हवामानाचे घटक कुठले कुठले असतात तर हवामानामध्ये ज्याला आपण म्हणतो वायू, बाष्प आणि धुलीकण या तिघांनी मिळून आपलं वातावरण तयार झालेलं आहे. वातावरणामध्ये काय असतं ते वेगवेगळे प्रकारचे वायू असतात. ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, हायड्रोजन असतो, मिथेन असतो, आर्गॉन असतो, हे कार्बन डायऑक्साईड असतो, हे वेगवेगळे प्रकारचे वायू असतात. पाण्याची वाफ असते ज्याला आपण आर्द्रता म्हणतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे धुलीकण असतात. अगदी बारीक बारीक सस्पेंडेड पार्टिकल्स आपल्याला वातावरणामध्ये बघायला मिळतात. तर या 3 गोष्टी मिळून एकत्र होऊन वातावरण आपलं तयार झालेलं आहे. आता जे वायू असतात त्या वायूंचं प्रमाण वातावरणामध्ये किती आहे तर सगळ्यात जास्त जो वायू वातावरणामध्ये आहे तो म्हणजे नायट्रोजन. त्याचं प्रमाण असतं 78% आसपास. त्याच्या खाली जो वायू आहे तो 2 नंबरचा वायू आहे तो म्हणजे ऑक्सिजन. त्याचं प्रमाण साधारणतः 20 ते 21% आसपास असतं. त्याच्यानंतरचा जो वायू आहे तो वायू आहे आर्गॉन. आपल्याला डोक्यात काय बसलेलं असतं
की कार्बन डायऑक्साईडमुळे वातावरणामध्ये आपल्याला जागतिक तापमान वाढ बघायला मिळते, क्लायमेट चेंज झालेलं बघायला मिळतं. त्यामुळे आपल्याला एक सर्वसाधारण कल्पना आपली अशी असते की ऑक्सिजन नंतर दुसरा कोण वायू असेल तर तो असेल कार्बन डायऑक्साईड. तर तसं नाहीये. ऑक्सिजन नंतर 3 नंबरला येतो आर्गॉन आणि आर्गॉन पेक्षाही कमी वातावरणामध्ये प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचं आहे. किती प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आहे तर 0.03% इतकाच फक्त कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये आपल्या बघायला मिळतो. त्याच्यानंतर ओझोन आहे. मग ओझोन काय काम करतो तर ओझोन वायू हा अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचं संरक्षण करायचं काम करतो. अल्ट्राव्हायोलेट रेज जे सूर्याकडून येतात ते शोषून घ्यायचं काम ओझोन वायू करतो. तर हे थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर वातावरणाचे विविध थर आपण अभ्यासलेले आहेत. तर ते थर कोणकोणते होते? सगळ्यात खालचा थर कोणता? त्याच्यावरचा थर कोणता? आणि असं बाह्यांबरापर्यंत वातावरणाचे थर कोणकोणते होते? तर पहिला असतो तपांबर, त्याच्यानंतर सीतांबर, त्याच्यानंतर दलांबर, त्याच्यानंतर आयनांबर आणि त्याच्यानंतर बाह्यांबर असे पृथ्वीच्या पृथ्वीच्या भूपृष्ठापासून वर हे थर आपल्याला वातावरणाचे बघायला मिळतात. तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर हे ते थर आहेत. आता या प्रत्येक थराची वेगवेगळे गुणधर्म जे आहेत ते थोडेसे तुम्हाला डोळ्याखालनं घालावे लागतील. त्याच्यानंतर दाब आणि वारे हा एक होता. त्याच्या आधी तुम्हाला होतं सौरशक्तीचं वितरण. तर त्याच्यामध्ये एक प्रमुख लक्षात ठेवायची बाब म्हणजे ज्याला आपण सौर स्थिरांक म्हणतो किंवा सोलर कॉन्स्टंट म्हणतो, की सूर्याकडून येणारी जी ऊर्जा आहे, तर एका चौरस मीटर भूभागावरती पृथ्वीवरती किती सौर ऊर्जा आपल्याला मिळते. तर साधारणतः 2 कॅलरी आणि ऍक्च्युअल अगदी डिजिटमध्ये सांगायचं म्हटलं तर 1.92 कॅलरी इतकी सौर ऊर्जा आपल्याला एक चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळावरती पृथ्वीवरती मिळते. तर हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की सौर स्थिरांक किती आहे? तर सौर स्थिरांक हा 2 कॅलरी इतका असतो. त्याच्यानंतर सूर्याकडून येणारी ऊर्जा त्यातली किती टक्के ऊर्जा वातावरणामध्ये जाते, किती टक्के ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळते, त्यातली किती टक्के ऊर्जा वातावरणाची उष्णता किंवा तापमान वाढवण्यासाठी वापरली जाते. मग मिळालेल्या ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा पृथ्वी पुन्हा वातावरणामध्ये ट्रान्समिट करते. तर हे जे सोलार हीट बजेट आहे, सौरशक्तीचं जे बजेट आहे, हे तुम्हाला होतं आणि ते सुद्धा वाचणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये अल्बेडो किंवा ज्याला आपण मराठीमध्ये भूधवलता असं म्हणतो. तर ही भूधवलता किती आहे? तर ती 35% असते. म्हणजे सूर्याकडून येणाऱ्या 100% ऊर्जेपैकी 35% ऊर्जा ही पुन्हा वातावरणामध्ये जशीच्या तशी पाठवली जाते. ती पृथ्वीपर्यंत येत नाही किंवा पृथ्वीचं तापमान, पृथ्वीच्या वातावरणाचं तापमान वाढवण्यासाठी सुद्धा वापरली जात नाही. तर ही 35% ऊर्जा म्हणजे अल्बेडो किंवा त्याला भूधवलता असं म्हटलं जातं. तर हे प्रामुख्यानं परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे प्रश्न आहेत. इतरही गोष्टी तुम्हाला आता थोड्याशा परीक्षेच्या तारखेपर्यंत डोळ्याखालनं घालाव्या लागतील. त्याच्यानंतर दाब पट्टे, मग ज्याच्यामध्ये कमी दाबाचा पट्टा पृथ्वीवरती कुठं आहे, जास्त दाबाचे पट्टे कुठं आहेत, उपध्रुवीय जास्त दाबाचा कमी दाबाचा पट्टा कुठं आहे आणि ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा कुठं आहे. तर हे जे हवेचे दाब पट्टे पृथ्वीवरती आपण आखलेले आहेत, हे कुठं कुठं कसे कसे आहेत, त्यांची अक्षवृत्त कशी आहेत, हे सुद्धा तुम्हाला थोडंसं बघावं लागेल. त्याच्यानंतर वाऱ्यांचे प्रकार, मग त्याच्यामध्ये ग्रहीय वारे, स्थानीय वारे, मग स्थानीय वाऱ्यांमध्ये खारे वारे आणि मतलई वारे हे आपण 2 करतो. मग खारे वारे म्हणजे काय, तर जे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात त्यांना आपण खारे वारे म्हणतो आणि जे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात त्यांना आपण मतलई वारे म्हणतो. तर हे वाऱ्यांचे प्रकार आणि त्यांची डेफिनेशन ही तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर हे थोडंसं फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला हे होतं. त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टरला तुम्हाला सागरशास्त्र होतं. मग सागरशास्त्रामध्ये सागर तळाची रचना, मगाशी आपण जसं म्हटलं तसं समुद्र बुड जमीन, खंडांत उतार, समुद्र मैदान, समुद्र पठार, समुद्र गर्ता हे तुम्हाला त्याच्यामध्ये होतं. त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याची तापमान आणि घनता कशी बदलत जाते वरून खाली
त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न होते. त्याचबरोबर प्रमुख महासागर जे आहेत पृथ्वीवरचे, हिंदी महासागर असेल, त्याचबरोबर पॅसिफिक महासागर असेल, अंटार्क्टिक महासागर असेल, या प्रत्येक महासागरामध्ये उष्ण आणि थंड असे ज्याला आपण काय म्हणतो ओशन करंट्स किंवा सागरी प्रवाह वाहत असतात. तर ते सागरी प्रवाह कुठं कुठं आहेत, त्यांची प्रमुख नावं ही सुद्धा तुम्हाला प्रामुख्याने त्याच्यामध्ये अभ्यासावी लागतील. त्या अनुषंगाने थोडासा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तिसऱ्या वर्षाकडं आपण जर का आलो तर थर्ड इयरला आत्ता या वर्षी तुम्हाला मागची जी सेमिस्टर झाली पहिली थर्ड इयरची, त्याच्यामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल होता. मग त्या भारताच्या भूगोलामध्ये भारताचे प्राकृतिक विभाग आपण बघितले. मग त्या प्राकृतिक विभागांमध्ये पहिला होता हिमालय. मग किंवा त्याच्याही आधी आपल्याला होतं भारताचं स्थान. मग त्याच्यामध्ये भारताचं सापेक्ष स्थान, भारताचं निरपेक्ष स्थान, मग त्याच्यामध्ये भारताच्या आजूबाजूला कोणकोणते देश आहेत, सगळ्यात जास्त कुठल्या देशाची भूसीमा भारताला लागून आहे तर ती आहे बांगलादेशची, आणि सर्वात कमी भूसीमा कुठल्या देशाची भारताला लागून आहे तर ती आहे अफगाणिस्तानची. वेगवेगळ्या देशांच्या ज्या भूसीमा भारताला लागून आहेत त्यांची नावं आहेत. मग त्याच्यामध्ये डुरांट असेल, रेड क्लिफ असेल, मॅकमोहन असेल, तर कुठल्या देशाच्या सीमेला कुठल्या नावानं ओळखलं जातं हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर निरपेक्ष स्थानामध्ये भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार हा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला पाठ करावा लागेल, अक्षवृत्तीय विस्तार तुम्हाला पाठ करावा लागेल. भारतातलं सर्वोच्च ठिकाण कुठलं तर K2 8,611 मीटर हे भारतातलं सर्वोच्च ठिकाण आहे. जगातलं सर्वोच्च ठिकाण कोणतं तर माउंट एव्हरेस्ट, त्याची उंची तुम्हाला पाठ करावी लागेल. भारतातलं सर्वात कमी उंचीचं ठिकाण कोणतं तर ते केरळमधलं कुट्टनाड हे ठिकाण आहे की जे भारतामधलं सर्वात कमी उंचीचं ठिकाण आहे. -2.2 मीटर ही त्याची उंची आहे. तर ह्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील. त्याच्यानंतर मग आपण भारताच्या ज्याला प्राकृतिक विभाग आपण म्हणतो, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश किंवा गंगा यमुना ब्रह्मपुत्रेचं खोरं ज्याला आपण म्हणतो मैदानी प्रदेश, त्याच्यानंतर भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, त्याच्यानंतर भारतीय समुद्र किनारी प्रदेश आणि बेट, भारतीय बेट, हे जे काही आपण प्रमुख भारताचे प्राकृतिक विभाग पाडले, त्या प्राकृतिक विभागांमध्ये मग हिमालयातले सर्वोच्च शिखरं कोणती, त्यांची उंची, हिमालयामधल्या प्रमुख पर्वत रांगा, त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे असणारा क्रम, हे तुम्हाला पाठ करावं लागेल. त्याच्यानंतर मैदानी प्रदेशामध्ये मैदानी प्रदेशाचे आपण पुन्हा 4 वेगवेगळे भाग पाडतो. त्याच्यामध्ये भाबर, तराई, भांगर आणि खादर. मग ह्या प्रत्येकाची वैशिष्ट्य काय आणि यांचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर भारताची नदी प्रणाली आपल्याला होती. मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय नद्या किंवा हिमालयामधून उगम पावणाऱ्या नद्या, मग त्याच्यामध्ये सिंधू नदी असेल, सिंधू नदीच्या उपनद्या, गंगा नदी असेल, गंगा नदीच्या उपनद्या, आणि गंगा नदीचीच एक प्रमुख उपनदी यमुना नदी. तर या यमुना नदीचा उगम आणि यमुना नदीच्या उपनद्या, त्याचबरोबर ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी, तिचा उगम, तिचा प्रवास, ती भारतामध्ये कुठं प्रवेश करते, भारतामध्ये तिचं असलेलं नाव, भारतामध्ये तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, आणि पुन्हा जेव्हा ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेला गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात ते नाव. ही काही प्रमुख नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील आणि या नद्यांच्या काही प्रमुख उपनद्या तुम्हाला अभ्यासाव्या लागतील. त्याच्यानंतर मग द्वीपकल्पीय पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या, मग त्याच्यामध्ये पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या, म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या. ह्या नद्या, त्याच्यामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी, सर्वात जास्त क्षेत्र असणारी नदी, त्याचबरोबर त्या नद्यांच्या प्रमुख उपनद्या, या नद्यांची उगमस्थानं, त्या नद्या कुठल्या समुद्राला जाऊन मिळतात, त्या पूर्व वाहिनी आहेत का पश्चिम वाहिनी आहेत असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर या अनुषंगाने तुम्हाला नदी प्रणाली सुद्धा प्रामुख्याने अभ्यासावी लागेल. त्याच्यानंतर आपल्याला होतं भारताचा आर्थिक भूगोल होता. मग त्या भारताच्या आर्थिक भूगोलामध्ये आपण प्रामुख्यानं खनिज संपत्ती भारतातली, त्याच्यानंतर भारतातली दळणवळण,
भारतीय ज्याला आपण उद्योग प्रमुख कुठं कुठं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पुण्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. सोलापूर, इचलकरंजी या ठिकाणी हातमाग, यंत्रमाग हे मोठ्या प्रमाणात आहेत. तर अशा इंडस्ट्रीज वेगवेगळ्या कुठं कुठं आहेत, वेगवेगळे उद्योग कुठं कुठं भारतामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्यानं मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रात्यक्षिक भूगोलावरचे प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात आणि त्याही मध्ये प्रामुख्यानं ज्याला आपण GIS रिमोट सेन्सिंग किंवा सुदूर संवेदन प्रणाली हे तुम्हाला होतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला GPS चा एक पार्ट होता. मग भारतीय स्थान निश्चिती प्रणालीला काय म्हणतात? अमेरिकेची स्थान निश्चिती प्रणाली कोणती? म्हणजे GPS जे आपण वापरतो, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, हे अमेरिकेनं तयार केलं. मग रशियाचं कुठलं आहे? युरोपियन युनियनचं कुठलं आहे? चीनचं कुठलं आहे? त्याची काही नावं ही तुम्हाला त्या GPS सिस्टीमची त्या त्या देशाच्या माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्याला आपण नकाशाशास्त्राच्या अनुषंगानं टोपोशीट, मग त्या टोपोशीटचं स्केल कसं असतं, टोपोशीट कुठं तयार होतात, टोपोशीट वरचे जे चिन्ह आहेत, ती चिन्हही कदाचित तुम्हाला विचारली जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बऱ्यापैकी थोडंसं आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. सिलेबस खूप व्हास्ट आहे. आपण व्हॉट्सअपचा ग्रुप एक तयार केलेला आहे. जी सूचना आपण या सेमिनारच्या माध्यमातून दिलेली होती, त्याच्यामध्ये विभाग प्रमुख करांडे सर आणि माझा मोबाईल नंबर आपण दिलेला होता. त्याच्यावरती जर का तुम्ही व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज केलेत, तर आम्ही जो ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करून घेता येईल आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपण परीक्षा होईस तोपर्यंत वेगवेगळ्या टॉपिकवरती MCQ तयार करून, बहुपर्यायी प्रश्न तयार करून ते विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा एकदा करांडे सरांचा आणि माझा दोघांचाही नंबर तुम्हाला सांगतो. त्याच्यावरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केलेत तर आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी त्याची सोय आपल्याला करता येऊ शकेल. करांडे सरांचा जो नंबर आहे तो आहे 94 21 12 15 48. पुन्हा एकदा सांगतो, 94 21 12 15 48. आणि माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 90 28 45 39 74. 90 28 45 39 74 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. तुम्हाला आम्ही आमच्या महिला महाविद्यालयाचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेता येऊ शकतं. पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्या विद्यार्थ्यांना की इंग्लिशची भीती आणि अजून TYचे परीक्षा झालेल्या नाहीत किंवा TYचा रिझल्ट लागायचा आहे, रिझल्ट लागल्यानंतर MAच्या ऍडमिशनचा विचार करू, ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही आता थांबू नका. आता 22 तारखेपर्यंत 300 रुपयाच्या फी मध्ये तुम्ही परीक्षा अर्ज भरू शकता. त्याच्यापेक्षा उशीर झाला तर 800 रुपये फी आहे आणि 30 तारखेपर्यंत तुम्ही थांबलात तर तुम्हाला 1300 रुपये भरून परीक्षेचा अर्ज भरावा लागेल. मग 1500 रुपये जास्त भरण्यापेक्षा आता 300 रुपये भरून तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरून ठेवा. TYचा रिझल्ट, TYच्या परीक्षा जशा व्हायच्या तशा शासकीय नियमानुसार त्या नोटिफिकेशन नुसार त्याचा निर्णय होईलच. पण त्याच्यानंतर जर काही परीक्षा द्यायची तुम्ही मनात आणली तर तुमच्याकडे तो पर्याय उपलब्ध नसणार आहे. मग एकतर तुम्हाला 1 वर्ष थांबावं लागेल किंवा मग दुसऱ्या स्ट्रीमचा विचार करावा लागेल. त्यामुळे आता जोपर्यंत 22 तारखेपर्यंत वेळ आहे, 2-4 दिवस, तुम्ही एंट्रन्सचा अर्ज हा ऑनलाईन विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जाऊन भरून ठेवा आणि मग पुढचा निर्णय आपल्याला काय घ्यायचा असेल तो त्याच्यासाठी आपल्याला वेळ हातात आहे. पण हा वेळ गेल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला वेळ असणार नाही. तर पुन्हा एकदा विनंती करतो की व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्ही आम्हाला मेसेज करा व्हॉट्सअपवरती आणि पुढचं जे काही आपल्याला तुम्हाला मटेरियल उपलब्ध करून द्यायचं आहे परीक्षेच्या अनुषंगाने ते आपण तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की लवकरात लवकर परीक्षा अर्ज, प्रवेश परीक्षेचा अर्ज भरा. पुढचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला हातात वेळ नक्की आहे.